दादा काल म्हणजे महायुतीचं वक्तव्य केलं आणि पुन्हा राजकारणात खळबळ उडाली आहे, पुन्हा भूकंप होणार नाही. खरं तर काल सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जी मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर सुरू आहे त्याच्या प्रमोशनच्या संदर्भात मी वार्तालाप साधत होतो आणि तेव्हा आपल्यापैकी एका पत्रकार बांधवाने मला हा प्रश्न विचारला की राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजपत गेल्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे होणार नाही का. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात ही सातत्यानं मागणी आहे. संगमनेरची मागणी आहे, अकोल्याची मागणी आहे, जुन्नरकरांची मागणी आहे, मंचरची मागणी आहे, खेडची मागणी आहे की जी ओरिजिनल अलाइनमेंट होती यावर पुणे नाशिक रेल्वे व्हावी. त्यावेळी त्या पत्रकार बांधवाने हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपत गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का. यावर माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की अशी काही ऑफर आहे का. जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. परंतु फार महत्वाची गोष्ट ही आहे की ही आमची सगळ्यांची मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जी आधी ठरली होती त्याच पद्धतीने ही व्हावी, ही जी आमची मागणी होती त्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्याच्यावरचं ते उत्तर होतं. अजून नाना भाऊंचं माझं काय बोलणं झालेलं नाहीये, पण त्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्यालाच माझा प्रतिप्रश्न होता की अशी काय आहे का ऑफर. रेल्वे होणार म्हणजे दुर्दैवानं काय परिस्थिती आहे की जर अशी गोष्ट झाली तर लोकांच्या हिताचं काय आहे, लोकांची मागणी काय आहे. पुणे नाशिक रेल्वे हे पुणे मुंबई आणि नाशिक ह्याला ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो हा गोल्डन ट्रायंगल जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पासाठी जर अशा अटी काही असतील का असं जर पत्रकार बांधवांच्या मनात येत असेल तर एकूणच राजकारणाची दिशा कुठल्या दिशेने जाते याविषयी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. नेत्याचं म्हणणं आहे की शरद पवारांच्या गटामध्ये सुप्रिया सुळे वगळता कोणी सोडणार नाहीये. भविष्यवाणी कशी वाटते. मला वाटतं कधी कधी काही लोक दिवसा स्वप्न बघतात त्यातला हा प्रकार असेल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील. आणि मी एका वाक्यात याचं उत्तर जे सांगतो की आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. कुठेतरी बघितलं तर भाजपला दिल्लीमध्ये खास करून कोटा पूर्ण करायचा आहे, करायची देखील गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं तसं राष्ट्रवादी ऑपरेशन राबवलं असं ही चर्चा आहे आणि त्यामुळे कालचा उपयोग नाही. ही चर्चा ही कायम होत राहते, पण वस्तुस्थिती जर बघितली तर आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे 8ही खासदार आम्ही ठामपणे एकत्र आहोत. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे एकत्र आहोत. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही चर्चा वावड्या जेव्हा काही उठतात त्याकडे आम्ही फारसं लक्ष देऊ. त्यावर असंही देखील एक चर्चा चालली की राष्ट्रवादीमध्ये अजून 2 गट निर्माण झाले आहेत. यामध्ये एक गट म्हणते की काजू सोबत जावं आणि एक गट म्हणते की म्हणजे ही चर्चा घडवणारी सूत्र कोण आहेत ना ती सूत्र खरंच शोधली पाहिजेत. कारण आम्हाला पक्षात राहून या गोष्टी आमच्यापर्यंत ही चर्चा किंवा आमच्यामध्ये असे काही गट आहेत हे आम्हालाच माहित नसतं, पण सूत्रांना मात्र माहित असतं. हे कौतुक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विलीकरणाबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिकाही सांगितली की तशी चर्चा सुरू आहे. मात्र नंतर असे आलं की राष्ट्रवादीचे 2 गट आहेत. तुमचा एक शरद पवार साहेबांचा आहे, तिकडे ताई आहे. तर कुठेतरी हे सगळं पहिले सॉल्व्ह करा आणि काँग्रेसवर असं देखील सगळं. मला वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांचं जे आपण स्टेटमेंटचा कोट करताय ते बहुतेक माननीय वडेट्टीवार साहेबांनी या संदर्भामध्ये विधान केलं. पण ते विधान जर पूर्णपणे ऐकलं तर ते विधान असं आहे की ही चर्चा हायकमांडच्या पातळीवर सुरू आहे, त्यामुळे त्यांनाच याविषयीची पूर्ण माहिती नाही. आणि त्यामुळे जर माननीय वडेट्टीवार साहेबांनाच याविषयीची पूर्ण माहिती नसेल तर त्याविषयी भाष्य करणं हे मला वाटतं की फारसं त्यामध्ये काही अर्थ उरत नाही. कारण ही नेमकी काय चर्चा चालली, अशी चर्चा सुरू आहे का, हेच जर ज्यांनी विधान केलं त्यांना कल्पना नसेल तर त्याविषयी फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
माझं मत हेच आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. दादा खरं तर केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची देखील चर्चा सुरू आहे. आपण काल जे काही विधान केलं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी किंवा या चर्चांना वाव मिळतोय. एकूण तशा काही चर्चा दिल्लीत सुरू आहे का? राज्यात ठीक आहे आपण सांगताय शरद पवार सांगतील त्याबद्दल. दिल्लीत अशा काही चर्चा सुरू आहे का? आपल्याला काही ऑफर आहे का? आपल्यासोबत कोणी चर्चा करत आहे? मी आपल्याला पुन्हा तेच म्हणालो, ऑफर 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 जे आपण म्हणताय ते एका पत्रकार बांधवांनी पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे आणि त्यावरचं माझं स्पष्ट उत्तर तेच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जातं. पुणे नाशिक रेल्वेची जी पहिली अलाइनमेंट झाली, ही अलाइनमेंट होत असताना या अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये MRIDCची जी स्थापना झाली होती ती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच कार्यकाळात झाली होती आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी ही विनंती आहे की संगमनेर असेल, सिन्नर असेल, नाशिक असेल, जुन्नर असेल, मनसर असेल, राजगुरुनगर असेल, इथल्या सगळ्या ग्रामस्थांची जी मांडणी, महाराष्ट्राच्या नागरिकांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ओरिजिनल अलाइनमेंटवरच पुणे नाशिक रेल्वे व्हावी यासाठी आपणही प्रयत्न करा अशी आमची विनंती आहे. खरं तर आपल्या ते कालच्या आपल्या वक्तव्यानंतर जे चर्चा सुरू झाल्या आहेत त्यावरच संजय राऊत यांनी असं म्हणाले की अमोल कोल्हे यांचं असं काही विधान असेल तर ते दुर्दैव आहे. मात्र ते संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केलेली आहे, आता ते मुलींची भूमिका करतात, त्याच्यामुळे त्याचं करणार नाही. आणि त्याचबरोबर ते म्हणाले की जे भाजपसोबत गेलेले आहेत त्यांना इतिहासद्रोही म्हटलं जातं, रामद्रोही म्हटलं जातं, त्यांची गणना तशा पद्धतीची होती, त्याच्यामुळे अमोल कोल्हे असं काही करतात असं वाटत नाही म्हणून संजय राऊतांनी म्हटलं. माननीय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना तीच विनंती करतो की कुठल्या कॉन्टेक्स्टनी ते विधान आलं होतं, तो कॉन्टेक्स्ट हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा कॉन्टेक्स्ट आहे. हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करू देऊ इच्छितो, कारण काल आपणही तिथे होतात त्यामुळे आपल्याला हा संपूर्ण प्रसंग काय घडला तो व्यवस्थित माहिती आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज किंवा एखादं ब्रेकिंग न्यूज ही ठराविक टायटलमुळे चालते, त्याचा मागचा कॉन्टेक्स्ट हा सांगितला जात नाही आणि हा कॉन्टेक्स्ट खरं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या विषयी एका पत्रकार बांधवाने विचारलेला प्रश्न होता. तो प्रश्नही तसाच होता की असं घडलं तर, म्हणजे आता आपण या सगळ्या गोष्टी आत्याबाईला मिशा असत्या तर या गोष्टीसारख्या बोलतोय. आता आपण अजितदादांचं स्वप्न होतं की पुणे नाशिक रेल्वे व्हावी. तुमचं तर आहेच, पण अजितदादांचं स्वप्न होतं, अजितदादांनी बऱ्याचदा बोलूनही दाखवलं होतं. मग आता देवेंद्र फडणवीसांना तुम्ही इन्फ्रामॅन म्हणतायत, पण मग ते त्याला थोडा घालतायत का? होऊ देत नाही का? यात खोडा कोण घालतंय यापेक्षा महत्वाची गोष्ट MRIDCकडे आपण जर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली तर या संदर्भामध्ये माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना MRIDCची स्थापना करण्याची ठरली. MRIDCची स्थापना ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात 2014 ते 19 जे सरकार होतं त्या काळात ती करण्यात आली. याचं संपूर्ण आरेखन करण्यात आलं. या संदर्भातले भूसंपादनाची जी गोष्ट होती कोविडच्या काळामध्ये आपण जे उल्लेख केलात आदरणीय अजितदादांचा